महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भूकंपावर भूकंप येत आहेत. पण आज आपण ज्या राजकीय भूकंपाची चर्चा करणार आहोत त्याचे केंद्रबिंदू थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या हायकमांड पर्यंत पोहोचले आहेत. आजचा आपला विषय आहे सुनेत्रा पवार यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार का आणि अजितदादांच्या पश्चात त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा फुटणार का. आज आपण याच विषयाचे राजकीय विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सध्याच्या घडीचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सुनेत्रा पवार यांचं अध्यक्षपद जाणार का. यासाठी एक तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो. 1985 साली जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रात एक मोठी घटना घडली होती. ज्या स्टीव्ह जॉब्सने ऍपल ही कंपनी शून्यातून उभी केली, त्यांनाच त्यांच्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरनी कट कारस्थान करून कंपनीतून बाहेर काढलं होतं. आज महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांची अवस्था अगदी स्टीव्ह जॉब्स सारखीच होताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात त्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यावेळी पक्षाला सावरण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी पक्षाची धुरा हाती घेतली. 26 फेब्रुवारीला त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवण्यात आलं. पण ज्या पक्षाला त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला त्याच पक्षाच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरने म्हणजे ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना पदावरून खाली खेचण्याचे डावपेच रचायला सुरुवात केली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण सुनेत्रा पवारांना आता थेट घरचा आहेर मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी एक कायदेशीर नोटीस पाठवून सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला थेट आव्हान दिलं आहे. या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटलंय की 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनेत्रा पवारांची निवड ही घटनाबाह्य होती आणि 15 दिवसाच्या आत पुन्हा नव्याने निवडणूक घ्यावीत. मग आता दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सुनेत्रा पवार यांचं अध्यक्षपद कोणाकोणाला खुपतंय. आता विचार करा, सच्चिदानंद सिंह हे केवळ एक मोहरा आहेत का. राजकीय विश्लेषकांच्या मते या नोटिसीच्या आधारे खांद्यावर बंदूक ठेवून पक्षातील प्रस्थापित नेते आपला निशाणा साधत आहेत. सुनेत्रा पवार यांचं अध्यक्षपद प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या गटाला खुपत असल्याच्या चर्चा आहेत. कारण जेव्हा सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पक्षाच्या कार्यकारिणीची यादी पाठवली तेव्हा त्यातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पदे वगळण्यात आल्याची माहिती समोर आली होती. याच अपमानाचा आणि डावलले गेल्याचा बदला म्हणून हा नवीन कोर्ट ड्रामा सुरू झाला असून पक्षांतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. आता आपण दुसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया. अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा फुटणार का. अजितदादा पवार यांच्या पश्चात पक्षात जो एक हाती कंट्रोल असायला हवा होता तो सुनेत्रा पवार यांच्याकडे अजिबात दिसून आलेला नाही असं चित्र आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर पक्षावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. याला कारणीभूत ठरल्या त्या काही महत्वाच्या घडामोडी. पक्षात आता दोन प्रमुख गट उघडपणे समोर आले आहेत. एक गट आहे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा, तर दुसरा गट आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा. अजितदादांच्या अनुपस्थितीत पार्थ पवार यांनी थेट पक्षाची सूत्रे आणि निर्णय प्रक्रिया आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. ज्या नेत्यांनी अनेक दशके राजकारण पाहिले आहे त्यांना राजकीय अनुभव कमी असलेल्या पार्थ पवारांच्या सूचना ऐकणे रुचले नसावे. साहजिकच अजितदादांची जागा भरणे सोपे नाही आणि पक्षात काही सुधारणात्मक पावले म्हणजेच करेक्टिव्ह मेजर्स उचलण्याची गरज आहे अशी जाहीर वक्तव्ये प्रफुल्ल पटेल सारख्या ज्येष्ठ नेत्यांना करावी लागली. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षात राजकारणात खूप थ्रिलिंग ट्विस्ट पाहिलेत. आपण महत्वाचे दोन पक्ष फुटताना पाहिले. पहिला म्हणजे शिवसेना फुटली आणि त्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन पक्ष निर्माण झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले आणि शरदचंद्र पवार गट व अजितदादा पवार गट निर्माण झाला. पण दुर्दैव पहा, आज या दोन्ही आघाड्यांमध्ये कोणतीही स्टॅबिलिटी किंवा स्थिरता दिसत नाहीये. राजकीय विश्लेषकांच्या मते हे सर्व घडण्यामागे एक महाशक्ती काम करत आहे. या महाशक्तीतील एक ताकद मुंबईतून सूत्रे हलवत आहे तर दुसरी ताकद थेट दिल्लीतून काम करत आहे. अजितदादांच्या जाण्याने आधीच कमकुवत झालेल्या राष्ट्रवादीला आता पूर्णपणे टेक ओव्हर करण्यासाठी या महाशक्ती प्रयत्न करत आहेत का, ही शंका आल्याशिवाय राहत नाही. तसेच सध्या राजकीय वर्तुळात अशाही चर्चा रंगल्या आहेत की पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना पूर्णपणे बाजूला करून अजितदादांचा हा उरला सुरला राष्ट्रवादी गट थेट दुसऱ्या पक्षात किंवा महायुतीमध्ये विलीन म्हणजेच मर्ज केला जावा, जेणेकरून भविष्यातील राजकीय डोकेदुखी कायमची संपुष्टात येईल. या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विरोध असू शकतो, म्हणून त्यांचे महत्व कमी करण्यासाठी त्यांना कायदेशीर नोटिसींच्या जाळ्यामध्ये अडकवले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व राजकीय साठमारीत आणि घडामोडीमध्ये एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे, ती म्हणजे मूळ राष्ट्रवादीचा प्रवाह आता पूर्णपणे दिशाहीन झाला आहे.
ज्या विचारांवर आणि एकजुटीवर हा पक्ष उभा राहिला होता तो आता केवळ सत्तेच्या आणि गटबाजीच्या राजकारणात भरडला जात आहे. नेतृत्वाची पोकळी, अंतर्गत संघर्ष, बाहेरून पडणारा महाशक्तींचा दबाव आणि स्टीव्ह जॉब्स प्रमाणे पक्षाच्या प्रमुखालाच बाहेर काढण्याचे रचले जाणारे डाव, हे सर्व पाहता अजितदादांची राष्ट्रवादी आता अस्तित्वाची सर्वात मोठी लढाई लढत आहे. सुनेत्रा पवार हे कायदेशीर आव्हान कसं परतवून लावतात आणि पार्थ पवार पक्षावरील आपली पकड कशी मजबूत करतात हे पाहणे येणाऱ्या काळात रंजक ठरणार आहे. या राजकीय घडामोडींवर तुमचं काय मत आहे? सुनेत्रा पवारांना पक्षातूनच मिळालेला हा घरचा अहेर योग्य आहे का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.